आता तुम्ही येताना बघितलं, इतकं ऊन, चटचट ऊन मध्ये आम्ही आलो. महाराज आले असते का? नाही आले असते. आम्ही महिला मुली असून पण आम्ही इथे आलो आहे तुमच्यासाठी, फिरतो तुमच्यासाठी, लोकांच्या समस्यासाठी. कारण तुमची आपुलकी आहे, तुमचा स्नेह आहे. कारण तुमच्या तुमच्या दुःखात, तुमच्या सुखात, सर्व याच्यामध्ये मी तुमच्याकडे आलेली आहे. म्हणून तुमच्याकडून मला अधिकार आहे, तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे की नाही? मला हे सांगायचं आहे की तुमचा आशीर्वाद, तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच तुम्ही राहू द्या. आपण सर्वांचं जे आहे प्रश्न ते आपण, जसं मी जिल्हा परिषदमध्ये काम केलं आणि इतकं वर्ष काम केलं, पुढं पण तुमच्यासाठी मी राबणार आणि काम करत राहणार. मी परत कारण मला सांगायची गरज नाही आहे मी कसं काम करते. फक्त तुम्ही मला एक मौका द्या आणि ते जे मौका मिळेल तर त्याचं सोनं कसं करायचं हे मला चांगलं माहीत आहे. हे संधीचं सोनं कसं करायचं हे मला माहीत आहे. कारण कोणी पोटातून शिकून राजनीती येत नाही, बरोबर. आता तुम्ही म्हणणार की बाबा इतके मोठे आहे तर खुनामध्येच असेल, पण असं पण नाही. कारण ताट ठेवल्यानंतर जेवण आपल्यालाच करावं लागते, बरोबर की नाही? कारण आपल्याला पण काय शिकून आम्ही शिकलो, सगळं बघून शिकलं. कोणी आम्हाला शिकायला आलेला नाही, हात पकडून कोणी शिकवलं नाही, हे मी इथे सांगते. रस्ता बाबांनी तयार करून दिला होता, पण त्याच्यामध्ये जे काटे सर्व जे आले गोटे ते मी स्वतः काढलं आणि ते रस्त्याचं मी स्वतः तयार केलेला आहे. आणि ते रस्ता तुमच्या सर्व लोकांपर्यंत जात आहे. कोणी किती पण म्हटलं की हे सर्व बाप लेकीचं प्लॅनिंग आहे, काही प्लॅनिंग नाही आहे. मी वारंवार बोलणार आहे, काही नाही आहे. कारण जनता माझ्यासोबत आहे आणि जनता सोबत असले तर कोणाची भीती आपली? भरपूर फोन येणार आपल्याला, भरपूर धमकी येणार, येते की नाही? कधी फोन करत नव्हते साहेब. असे लोकांना 10 15 वेळा फोन येत आहे. फोन येत आहे ना? हे काय सर्व चाललेलं आहे? तुम्हाला का धमकी देण्याची हे आलेली आहे? का तुम्ही कार्यकर्ता तुम्ही जोडून ठेवलाच नाही? लोकांना तुम्ही जोडून ठेवलेला नाही, लोकांना आम्ही जोडून ठेवलेलं आहे. हे सर्व जे जनता दिसत आहे हे माझ्यामुळे आलेली आहे. आणि मी सांगते, जे बाबांनी म्हटलं दुधारी तलवारचा जे वापर केला, मला सांगायचं आहे, दुधारी तलवार त्यांच्याकडे असेल तर माझ्याकडे 10 हात आहे. आता नवरात्री पण येत आहे आणि ते 10 हातचा वापर सर्व माझ्याकडे हत्यार राहणार आहे. दुर्गा आणि चंडिका रूप धारण करण्याची संधी मला देऊ नका, वाट बघू नका माझी. मी जितकी शांत आहे मला शांतच राहू द्या. शांत असलं तर बरं असते. धर्मराव बाबा शेर आहे तर त्यांची मुलगी शेरनी, आणि शेरनी जास्त घातक असते, हे लक्षात ठेवायचं, बरोबर. घातक असते की नाही शेरने, म्हणून त्याला काही छेडखानी करायची नाही. माझ्या कार्यकर्त्यांना कोणी बोललं, माझ्या कार्यकर्त्यांना काय हात लावला तर ते हात कट केल्याशिवाय मी राहणार नाही, हे इथे मी सांगू इच्छिते. आणि माझे 4 शब्द समाप्त करते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.